एनबीटी आणि पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जेव्हा मी भेट दिली, खरं तर आयोजनकर्त्यांचं हृदयापासून संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केलं आहे। मी जेव्हा पुस्तक महोत्सवात प्रवेश केला तेव्हा मी माझ्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये मी राजेश पांडेजीला असं म्हटलं की मी माझ्या पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये इतकं मोठं प्रदर्शन कधीच बघितलं नाही। न भूतो न भविष्यती अशी ही योजना आज या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मन की बात मध्ये आमचे नेते अमित भाई यांनी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय उद्घाटन करताना ग्रंथालय हे पक्ष कार्यालयात असावं आणि ते कसं असावं, त्यातनं काय काय प्रेरणा मिळतात असा उल्लेखही केला होता। खरं तर या महोत्सवातनं ज्या पद्धतीने 5 कोटीच्या वर आज बघतोय सर्व विद्यार्थी, पहिल्या वर्गापासूनचे विद्यार्थी तर सिनियर कॉलेजपर्यंत सारे विद्यार्थी पुणेकर, पुण्यातल्या परिसरातले सर्व इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येणे आणि मोठ्या प्रमाणावर पुस्तकाची खरेदी करणे, मलाही योग आला आज की मी 3 पुस्तकं खरेदी केले आणि या पुस्तकांचं मी सुद्धा वाचन करेल, कारण 3ही पुस्तकं माझ्याकरता महत्त्वाची आहे ते म्हणून घेतले आहे। खरं तर यातनं आपल्या सर्वांना 21व्या शतकामध्ये जातो आहे। एक अमृत काळात चाललो आहे आणि अमृत काळातला भारत सुवर्ण काळाकडे चालला आहे। अमृत काळातल्या भारताचा जो संकल्प माननीय प्रधानमंत्र्यांनी केला आहे आणि सुवर्ण काळाचं स्वप्न आपण बघितलेलं आहे, या संकल्पनेला खऱ्या अर्थाने या महोत्सवातून खूप मोठी भरारी मिळणार आहे। कारण ज्या पद्धतीचं इथे एक 33-34 भाषा, 16 भाषाच्या वर 33-34 प्रकारच्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे प्रदर्शन केलं आहे याला खूप बोलता येईल, म्हणजे इतकं बोलता येईल यावर की दिवसही कमी पडतो इतकं सांगता येईल, इतकं या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे। मी राजेश पांडेजीचं खूप खूप हृदयापासून आभार मानतो, एनबीटीचे आभार मानतो की महाराष्ट्रात पुणेमध्ये ही संधी मिळाली आणि खरं तर या आयोजनातनं याचे जे पुढच्या काळामध्ये या आयोजनातून ज्याने पुस्तकं विकत घेतले आहे त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा फरक पडेल। आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची विरासत ही पुढे येण्याकरता सुद्धा या आयोजनातनं खूप मोठी भरारी या देशाला मिळेल असं मला वाटतं। मंडल आयोगाचं पुस्तक आहे आता नाही, मंडल आयोगाचं एक पुस्तक मी घेतलं आहे, एक 100 थिंग्स सक्सेसफुल पीपल डू हे घेतलं आणि एक हनुमान हनुमंतरायाने आपल्याला माहिती आहे मंडल आयोगाचं पुस्तक याच्याकरता घेतलं, काही बाबी अजून काही माझ्या नजरेत काढून सुटल्या असतील त्याची उजळणी पुन्हा करून घेतली। जरांगे पाटलांकडून आता भुजबळ असं म्हणतायत की मंत्री जे आहेत ते जरांगे पाटलांकडे जात आहेत, त्यांच्या जवळ बसतायत, एक मंत्री विरोध करतोय, मराठा ओबीसी आवाज सुरू झालाय का? कारण सचिव असतील किंवा एक कार्यालयच आता तिथं तयार करा म्हणतात। नाही, मला वाटतं की सरकार योग्य पद्धतीने दखल घेत आहे। मी सुद्धा आधी विधानमंडळात होतो आणि विधानमंडळात ज्या पद्धतीने माननीय विधानसभा सदस्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मराठा आरक्षणाची भूमिका मांडली आणि मला विश्वास आहे की मी परवाही सांगितलं, कालही सांगितलं आणि आजही सांगतोय की मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा होईल असं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण। आता पुन्हा कुठल्याही कोर्ट कचेरी होऊ नये, आता कोर्ट कचेरी कोणी केल्याही तरी त्या समाजाचं आरक्षण जाऊ नये याची काळजी सरकार घेत आहे। थोडा उशीर लागला चालेल, मी तर असं म्हणेल थोडा उशीर लागला चालेल, 4 दिवस उशीर लागेल, पण सरकारच्या मनात शुद्धता आहे
सरकारच्या मनात प्रामाणिकता आहे। एकनाथ शिंदेसारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे आणि छत्रपती शिवरायासमोर त्यांनी आश्वासन दिलं आहे, नतमस्तक होऊन आश्वासन दिलं आहे। देवेंद्रजी सारखे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता सरकारमध्ये आहे, अजित पवारजी आहेत आणि त्यामुळे हे सरकार जे आहे ते कधी फसवेगिरी करणार नाही। फसवेगिरी करणारं सरकार गेलं आहे, इमानदार लोकांचं सरकार आलं आहे। त्यामुळं जरांगे पाटलांनी म्हणलंय की सगळे सोयरे जे आहेत त्यांनाही आरक्षण द्यावं आणि कालची जी बैठक होती तीन मंत्री महोदय गेले होते ती निष्फळ ठरली आहे। सरकारची आता अडचण होईल तांत्रिक हिंदू लॉप्रमाणे, हिंदू कायद्याप्रमाणे, हिंदू लॉप्रमाणे जो कोड झाला आहे तयार, जे कोडविल आहे, कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे रक्ताच्या नात्यामध्ये जे जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि आपल्या कायद्याने म्हटलं आहे त्या सर्वांना आरक्षण देण्याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे। मला वाटतं आता जो कायदा देशामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक आतापर्यंतच्या निकालामध्ये अस्तित्वात आहे त्या सर्व निकालाचे आधार घेऊन कुटुंबाची व्याख्या केली गेली आहे राज्यामध्ये आणि कुटुंबाच्या व्याख्येत ज्याला ज्याला आतापर्यंतची मान्यता आहे त्याला सर्वाला मला वाटतं कन्सिडर केला आहे। 24, 25 आणि 31 डिसेंबरला सरकारने रात्रभर दारू जी आहे ती विक्रीसाठी परवानगी दिली। आता मला कधी कधी सरकार अशी परवानगी देत असते। आता तुम्ही मला सांगताय, मी या खात्याचा मंत्री होतो, कधी कधी अवैध स्वरूपाने मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ज्या ठिकाणी दारूबंदी असतं किंवा दारू आपण थांबवतो त्या ठिकाणी अवैध पद्धतीने ब्लॅक मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर होतं। मी त्या खात्यामध्ये 3 वर्ष मंत्री राहिलो आहे। त्यामुळं अशाला आळा घालण्याकरता सरकार कधी कधी असं पावलं उचलतं ज्यावेळी असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा हा त्या काळामध्ये ब्लॅक होऊ शकतं। ज्याला घ्यायची तो घेणारच आहे, ज्याला प्यायची तो पिणारच आहे, पण पितानी आणि घेताना दोघांनाही त्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी कशा होतात की विषारी दारू, मोठ्या प्रमाणात विषारी दारू, मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग, अशा वेळी एखाद्या वेळी निर्णय होतो की बाबा लोकांना त्या ठिकाणी सुविधा व्हाव्या। शेवटी आता दारूचे परवाने आपल्याकडे सुरू झाले। भुजबळांनी जो टोला जो आहे तो जरांगेंना लावलाय, ते म्हणतायत की मी आता जरांगेंच्या पाठिंब्यासाठी सभा घेतो, सरकार ऐकायला तयार नाहीये, 5-5 मंत्री त्यांच्या जवळ जाऊन बसतात, आता कार्यालय जरांगेजवळच सुरू करा असं त्यांनी टोला लावलाय। नाही, मला असं वाटतं की सरकारने पुढाकार घेणे काही चुकीचं नाही आहे। सरकारने प्रत्येक आंदोलनाचा पुढाकार घेतला पाहिजे, मराठा आंदोलन असो, ओबीसी आंदोलन असो, आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होणार नाही आहे। त्यामुळे जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने नियमात किती पूर्ण करायच्या ते सरकार करत आहे, नियमात बसून करत आहे। आणि भुजबळ साहेबांचं म्हणणं जे आहे ते खरं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होऊ नये आणि त्यामुळं जर जरांगेच्या ज्या मागण्या मराठा समाजाबद्दल, आता कुणबीबद्दल आहे, समाजाबद्दल जेवढ्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्या कुणबी नोंदीला ओबीसीमध्ये घेण्याचं आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचं जे काही भूमिका आहे ती भूमिका सरकारने घेतली आहे। मला वाटतं आता याच्यामध्ये खूप वाद नको, ओबीसी आणि मराठा समाज एकामेकासमोर यायला नको, सर्वांनी दखल घेतली पाहिजे। राज्याच्या सरकारमधला सर्वात पक्षाचा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की कुठेही तेढ निर्माण होऊ नये। आम्ही सुद्धा याचा प्रयत्न करतोय की आता मी नांदेडला होतो, काल परवा हिंगोलीला होतो। खरं तर मराठा समाजामध्ये जो आज एक आक्रोश आहे तो आक्रोश मिटला पाहिजे आणि त्यामुळे कुणी जे नियमाप्रमाणे मराठा समाजाला मिळतात त्यात कुणी आळकाठी करू नये असं मला वाटतं। सर, तुम्ही म्हटलात की टिकणारं आरक्षण हे सरकार देईल आणि आता जो राज्य मागासवर्ग आयोग आहे यासाठी जो काही अहवाल तयार करणार आहे त्यासाठी पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटची मदत घेण्यात येते। गोखले इन्स्टिट्यूटकडून प्रश्नावली देखील त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। मात्र मागचा एक अहवाल जो होता तो याच गोखले इन्स्टिट्यूटचा होता ज्या आधारे आरक्षण देण्यात आलं होतं गायकवाड आयोगाला होता आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नव्हता। याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतलाय की गोखले इन्स्टिट्यूटला काम का द्यायचं आणि म्हणजे इम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक असतं, त्याऐवजी गोखले संस्थेकडून एक अहवाल तयार केला जाईल आणि तो पुन्हा न्यायालयात नाही टिकला तर पुन्हा ती फसवणूक नाही का ठरणार? सामाजिक आर्थिक मागासलेपण जाहीर करण्याकरता जो अहवाल तयार करायचा आहे, जो गोखले इन्स्टिट्यूटला करायचा आहे, कधी कधी असा काळ असतो 10 वर्षांनी 15 वर्षांनी, त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक असतो। प्रत्येक दिवशी सामाजिक परिस्थिती बदलत असतं, प्रत्येक दिवशी आर्थिक परिस्थिती बदलत असतं। त्यामुळे त्या अहवालाचा या अहवालाचा मला वाटतं काही संबंध येणार नाही। आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे ती आज शोधायची आहे।
सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं आहे की तुम्ही आम्हाला स्पेसिफाय करा की मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, सामाजिक मागासलेपण आहे. मला वाटते कुठल्याही इन्स्टिट्यूटने जरी केलं असेल, मग गोखले असेल अजून कुठल्याही इन्स्टिट्यूटला काम दिलं, त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्यांनी इमानदारीने कुणावरही अन्याय न करताना कुणाच्याही प्रेशरमध्ये न येता समाजाला न्याय मिळण्याकरता समाजाचा आर्थिक मागासलेपण जे रस्त्यावर आला आहे, आज ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झालं आहे, असंच आंदोलन झालं नाही आहे. समाजाच्या मनात काहीतरी दुःख आहे, त्यांना वाटतं आहे की आमच्यावर अन्याय झाला म्हणून आंदोलन झालं आहे. त्यामुळं गोखले इन्स्टिट्यूटवर आक्षेप घेण्यापेक्षा आज सामाजिक आणि आर्थिक स्थितीबद्दलची चर्चा केली गेली पाहिजे. त्यावर मला वाटतं गोखले इन्स्टिट्यूट असेल की कुठली ज्याला सरकार काम देईल त्यांनी इमानदारीनं काम केलं पाहिजे. पण विरोध मनसेचा विरोध आहे ना याला. नाही, मनसेने विरोध करायचा, कोणी विरोध करायचा त्यांचा प्रश्न आहे. 10 वर्षापूर्वीचा इतिहास आणि आजच्या इतिहासात फरक आहे. 10 वर्षाची स्थिती आणि आजच्या स्थितीत फरक आहे. आज मराठा समाजाला संपूर्ण परिस्थिती मी बघतोय, अनेक वर्ष झाले काम करतोय. आर्थिक दुर्बल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. गोखले इन्स्टिट्यूट असो कुठली, ती इमानदारीने याच्यात काम करलं असं मला वाटतं. प्रमाणपत्रावरच भुजबळ आक्षेप घेतात. सर, सरकारमधील एक मंत्री विरोध करतात आणि समर्थन करतात, हा विरोधाभास नाही का? नाही, सरकारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले सर्व मंत्री आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आहे आणि स्वतःचं मत व्यक्त करायचं मला वाटतं काही कुणाला रोखू शकत नाही. मंत्री म्हणून त्यांनी आपली सरकार म्हणून जबाबदारी पार पाडावी लागतं. पण त्यांचं व्यक्तिगत जे मत आहे की ओबीसी समाजातलं कुठले आरक्षण जाऊ नये, मराठा आरक्षण देताना, एवढंच मत आहे आणि ते सर्वपक्षीय लोकांचं मत आहे. सर्वपक्षीय लोकांनी स्वतः शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जेव्हा बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने सह्या केला, माननीय पवार साहेबांनी सुद्धा सही केली आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय करू नका. आणि त्यामुळं भुजबळाचे हेच म्हणणं आहे, फक्त ते व्यक्त होत आहे. आता व्यक्त होण्याच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीने ते व्यक्त होत आहे. मला वाटतं सर्वांनीच हा विचार केला पाहिजे, आपल्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राला गालबोट लागू नये. राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना आहे 22 तारखेला. उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाही, त्यावरनं संजय राऊतांनी टीका केली आहे की ठाकरेंना जर निमंत्रण दिलं असतं तर तिथे बाळासाहेबांच्या घोषणा झाल्या असत्या, म्हणून मुद्दाम त्यांना बोलवलं नाही. मला वाटतं असं कोणी काही करत नाही. काही लोकांना सकाळपासनं काहीतरी मुद्दा उचलून दिवसभर मीडियाची स्पेस घ्यावी लागतं म्हणून बोलत असतात. आणि नियोजन करणारे, निमंत्रित करणारे जे कोणी ज्या ठिकाणी राम जन्मभूमी त्या ठिकाणी जे निमंत्रक आहेत, जे निमंत्रण देणार आहे, त्यांनी सारासर विचार करून किंवा आता आम्हाला कुणाला निमंत्रण नाही आहे, पण जे काही पॅरामीटर ठरले असतील, तिथली गर्दी असेल, जे काय असेल, मला वाटतं योग्य पद्धतीने सर्वांना निमंत्रण देण्यात येतील असं वाटतं. कारण तिथली काय परिस्थिती 22 तारखेची आहे, किती त्या ठिकाणी स्पेस आहे, कुठेही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आयोजनामध्ये ढिसाळ आयोजन होऊ नये, याकरता काही पद्धती असतात, त्या पद्धतीने केलं असेल. पण याच्यावर आक्षेप घेणं काही योग्य नाही. मला वाटतं आयोजन करते योग्य त्या ठिकाणी निमंत्रण देतील आणि चांगला कार्यक्रम होईल. आपण हे बघितलं पाहिजे. बारामती आंदोलन हे टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा विचार संजय राऊत साहेबांनी केला पाहिजे की 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश करताय, याबद्दलचा आनंद व्यक्त संजय राऊत साहेबांनी केला पाहिजे. अशा आयोजनावर टीका टिप्पणी करू नये. बारामती लोकसभेचा प्रश्न आहे. तुम्ही नवनाथ पडळकरांना जबाबदारी दिलेली आहे, त्यांना प्रभारी केलेला आहे, तर ते उमेदवार चेहरा असतील बारामतीचा किंवा त्या दृष्टीने? बिलकुल नाही आहे. कोणी असा नियुक्तीबद्दलचा अर्थ काढू नये. नवनाथ पडळकर यांना लोकसभेचा तिथले निवडणूक प्रभारी केला आहे, काही आम्ही संयोजक नेमलेले आहे आणि शेवटी हे उमेदवार जे ठरवण्याचे अधिकार आहे ना, हे कुणाला नाही. आम्हाला आमचे हे नेते माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व हे सीट ठरवणार आहे आणि ज्यांना ज्यांना ज्या सीट जाईल त्या सीट 51% मतं घेऊन निवडून याव्या असं आम्ही काम करणार आहोत. बाकी कुठल्याही नियुक्तीचा, कुठल्याही लोकसभेच्या उमेदवाराची संबंध नाही. नितीन गडकरी आधी म्हटलं ना की आम्ही लढवणार म्हणून बारामती. मी काय म्हटलं की मान्य आहे ना, जर अजितदादाच्या सिटिंग सीट्स आहे, त्यांनी सिटिंग सीटबद्दल बोलला, त्यात कुणाचं दुमत आहे? त्यात दुमत राहू शकत नाही. अजितदादांनी त्यांच्या सिटिंग सीटबद्दल दावा केला आहे आणि पक्षालाही काय, आम्हाला काय त्याचा आक्षेप असायला पाहिजे? सर, पुण्यातले जे भाजपचे नगरसेवक आहेत ते म्हणतायत की भाजपच्या नगरसेवकांची, माजी नगरसेवक, की कामं होत नाहीयेत आणि राष्ट्रवादीच्या मात्र लोकांची कामं होत आहेत. अलायन्स सरकारमध्ये काही काही ठिकाणी पाहायला मिळतात. मी आता एवढा प्रवास केला,
मी 40वी लोकसभा काल करून आलो. हे अनेक ठिकाणी प्रकरण आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम जास्त होत आहे. आता नागपूरमध्ये भाजपाचा पालकमंत्री आहे देवेंद्रजी आहे, त्या ठिकाणी 1-2 कामं भाजपचे जास्त होतात. आता पुण्यात अजितदादा पालकमंत्री 1-2 कामं त्यांची जास्त होत असतील. त्यामुळं अलायन्स सरकारमध्ये शेवटी हे कामं होतात म्हणजे काय होतात, तुम्ही नेले की त्यांनी नेले, शहराचा विकास होणार आहे ना. ते की शहराच्या बाहेर चाललाय का, जिल्ह्याच्या बाहेर चाललाय का. त्यामुळं एखाद्या सेक्टरमध्ये जास्त होतील, एखाद्या सेक्टरमध्ये कमी होतील. त्यामुळं ज्या ज्याकडे सरकार असतं तर त्या ठिकाणी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम होत असतं. आणि शेवटी कोणीही कार्यकर्त्यांनी नेलं, राष्ट्रवादीने नेलं की भाजपने नेलं, पुणे शहराचा विकास होणार आहे. नितीन गडकरी असं म्हणतायत की आज कोण उजवे कोण डावे हे कळत नाही. संधी साधू हे राजकारणातलं सूत्र आहे. कोण कुठल्या पक्षामध्ये कधी घुसतो, कोण कुठल्या पक्षामध्ये कधी जातो हे कळत नाही. राजकारणातली ही खरंच परिस्थिती महाराष्ट्रातल्या ह्याच्यावरून नितीन गडकरी असं म्हणतायत की देशामध्ये ही परिस्थिती आहे. गडकरींना नेमकं काय म्हणायचं? नितीनजींनी, तुम्ही नितीनजीचा बेअर्थ काढला. नितीनजीने सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या भूमिका मांडण्याचा आणि आपापला पक्ष निवडायचा अधिकार आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीत जे जे लोक येतील त्यांना कमळाचा दुपट्टा टाका असं सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे लोकसभेच्या सीटवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद दिसून येतात. हे वडेट्टीवार आणि संजय राऊतांमध्ये मतभेद होताना महाविकास आघाडीची स्थिती अशी होणार आहे जानेवारी नंतर, फरवरी महिन्यात. एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा.